नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की कृषी सेवक भरतीच्या संदर्भामध्ये मी आता तुमच्याशी काहीतरी संवाद साधणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाचं जे एक पत्रक आलेलं आहे त्या पत्रकावरून आपल्याला कळणार आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे 2025 ला येणारी जी अपेक्षित जाहिरात होती ती कदाचित 26 पर्यंत जाऊ शकते। अशा पद्धतीचं एक आशयाचं पत्र महाराष्ट्र सरकारच्या कृषी आयुक्तालयाचं आल्याचं आपल्याला माहिती आहे। त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर, येणाऱ्या कालखंडामध्ये कृषी सेवक अर्थातच ज्याला आपण सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो, आता याचं नामकरण महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला आणि त्या पदाच्या संदर्भामध्ये अलीकडे नामकरण चेंज केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जसं की तलाठी या शब्दाला आपल्याला ग्राम महसूल अधिकारी अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पाहायला मिळतो आणि ग्रामसेवकच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी आपण म्हणतो आणि अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी कृषी सेवक या पदासाठी सहाय्यक कृषी अधिकारी असं पदनाम चेंज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मग आता आपण या ठिकाणी बघूया की काय पत्र आहे। नंबर 1 तुम्हाला दिसते महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, इथून हे पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की हे जे पत्र लिहिलेलं आहे आदरणीय गजानन पाटील सर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे। आता ह्या पत्रामध्ये त्यांनी विभागीय कृषी सहसंचालक वेगवेगळ्या विभागांना त्यांनी पत्र पाठवलं आणि त्यामध्ये त्यांनी विषय सांगितलेला आहे की कृषी सेवक पदभरती 2025-26 साठी मागणी पत्र पाठवण्याबाबतीमध्ये म्हणजे आता वेगवेगळ्या विभागामध्ये कृषी सेवक पदाची जी काही रिक्त पद आहे त्या सगळ्या संदर्भाने येणाऱ्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदभरतीचं आयोजन होणार आहे, हे पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे। आता पुढे ते काय म्हणतात त्याचा सगळा संदर्भ घेऊन म्हणजे संदर्भ क्रमांक 1 आणि 2 चे जे आवक जावकचे पत्र आहे त्या सगळ्या संदर्भाने हे जे जावक पत्र आहे याचा रेफरन्स देखील या ठिकाणी दिला आणि ते म्हणतात की महोदय, विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रांचं अवलोकन व्हावे म्हणजे अगोदर दिलेल्या पत्राचं अवलोकन व्हावे आणि त्या दोन्ही पत्रांच्या संदर्भाने कृषी सेवक पदभरती 2025-26 साठीचं मागणी पत्र सादर करण्याच्या संदर्भामध्ये कळवण्यात आले आहे। तथापि अद्यापपर्यंत आपले कार्यालयाची माहिती प्राप्त झालेली नाही, म्हणजे या अगोदरच अशा पद्धतीची माहिती द्या अशा आशयाचं पत्र या कृषी आयुक्तालयाकडून वेगवेगळ्या झोनला गेलेले होतं, मात्र त्या सगळ्या विभागाकडून तशा पद्धतीची रिक्त पदांची माहिती त्या ठिकाणी पोहोचलेली नाही। मग पुढे तुम्हाला दिसते तरी सन 2025-26 च्या भरतीसाठी नियमानुसार मागणी पत्र 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी अल्टिमेटमच दिलेला आहे, कारण या अगोदर 2 पत्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या त्या झोनला या कृषी आयुक्तालयाने पाठवलेले होते आणि एक स्मरणपत्र म्हणून आता हे पत्र त्यांनी काढलं आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की पुढच्या 2च दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यानुसार मागणी पत्र या कार्यालयात सादर करावे आणि खाली सही केलेली आहे गजानन पाटील, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे। आता या सगळ्या पत्रावरून एक गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे की रिक्त पदांचा आढावा सरकार मागत आहे, म्हणजे आयुक्तालय मागत आहे। आयुक्तालय रिक्त पदांचा आढावा यासाठी मागत आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांना त्या सगळ्या संदर्भाने रिक्त असलेल्या सगळ्या पदांच्या संदर्भाने पदभरती घ्यायची आहे। आता पदभरती घ्यायची आहे म्हटल्यानंतर आपल्या सगळ्या अभ्यास करणाऱ्या विशेषतः कृषी बॅकग्राऊंड असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांमध्ये निश्चितपणे आनंदाचं वातावरण झालेलं असेल आणि हरकतच नाही की आपल्यामध्ये आनंदाचं वातावरण व्हायला पाहिजे। मात्र प्रत्यक्षात ही भरती कधी होणार आहे आणि जाहिरात कधी येणार आहे, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि कोण कोण त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय असेल आणि परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे की या अगोदर दिलेल्या TCS IBPS च्या माध्यमातून होणार आहे की MPSC च्या माध्यमातून होणार आहे, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने आता मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। नंबर 1 तुम्ही लक्षात घ्या की साधारण 2000 प्लस, साधारण 2000 च्या वर पदे जी आहे ही मी या ठिकाणी जी माहिती सांगतो ती ऑथेंटिक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे साधारण 2000 च्या वर ही पदे या ठिकाणी रिक्त आहे महाराष्ट्र शासनामध्ये आणि यापेक्षा जास्त पदे देखील पुढच्या कालखंडामध्ये भरली जाऊ शकतात। या अगोदर आपण जर पाहिलं तर 2023-24 मध्ये ज्यावेळेस भरती झालेली होती या भरतीमध्ये ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन झाली होती, ही गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन झालेली होती।
परीक्षा ऑनलाईन झालेली होती आणि ही परीक्षा IBPS ने घेतलेली होती. आता ह्या IBPSच्या परीक्षेमध्ये यावेळेस म्हणजे 2023-24ला ज्यावेळेस पेपर झालेला होता त्यावेळेस अभ्यासक्रम असा होता, तो अभ्यासक्रम असा होता की यामध्ये मराठी, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि सोबतच गणित आणि बुद्धिमत्ता. काही प्रश्न गणितावर आणि काही प्रश्न बुद्धिमत्तेवर. बऱ्याचशा ठिकाणी बुद्धिमत्ता दिलेली असते आणि गणित आणि बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारले जातात. बऱ्याचशा ठिकाणी गणित दिलेले असते आणि गणित आणि बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीचा सगळा अभ्यासक्रम होता आणि कृषी घटकावर आधारित या ठिकाणी 40 प्रश्न, इथे 15 प्रश्न, या ठिकाणी देखील 15, या ठिकाणी देखील 15 आणि इथे देखील 15. म्हणजे मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15 आणि बुद्धिमत्ता आणि गणित या विषयावर 15 अशा पद्धतीचे प्रश्न या सगळ्या परीक्षेला असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आपला टेक्निकलचा पार्ट जर आपण पाहिला तर तो साधारण 40 प्रश्नांचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी 40 प्रश्न असे एकंदरीत आपण जर पाहिले तर 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पेपर 200 मार्कचा असेल. ठीक आहे. आणि या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला जर 45% मार्क्स मिळाले, 45%च्या वर मार्क्स मिळाले तर तुम्ही मेरिट लिस्टसाठी तुमचं नाव गणलं जाणार आहे. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर 2023-24 मध्ये ज्यावेळेस IBPS ने परीक्षा घेतलेली होती त्यावेळेस निश्चितपणे होतं. परंतु अलीकडे जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय झाला त्यानुसार आतापर्यंत समन्वय समिती किंवा त्या समितीच्या माध्यमातून आलेला रिपोर्ट किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणकोणती पदं जाणार आहेत त्या सगळ्या संदर्भातली परीक्षा योजना अशा आशयाचं कुठलंच पत्रव्यवहार आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून आल्याचं दिसत नाही. म्हणून जर 2025 मध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये जर ह्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जाहिरात आली आणि अंदाजित नोव्हेंबरपर्यंत ही जाहिरात येऊ शकते आणि झालं तर ऑक्टोबरमध्ये देखील ही जाहिरात येऊ शकते एवढी शक्यता या ठिकाणी दाट अशा पद्धतीची आहे. कारण या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला 2 दिवसाच्या आत या सगळ्या रिक्त पदांचा आढावा तुम्ही द्या. बरोबर आहे. कृषी आयुक्तालयाचं पत्र आहे आणि अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर, अधीनस्थ कार्यालयांवर वरिष्ठ आयुक्तालयाचं पत्र हे बंधनकारक असतं आणि त्यांना त्या वेळेमध्ये द्यावंच लागतं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्या ठिकाणी 3रा किंवा 4था दिवस सांगून चालत नाही. कारण ऑलरेडी 2 पत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. एक स्मरणपत्र म्हणून हा फॉर्मॅट त्या ठिकाणी दिलेला आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी जे पात्र मंडळी आहे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, ज्यांची डिग्री झालेली आहे आणि ज्यांचं या ठिकाणी PG झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी BSc ॲग्रीवाले, MSc ॲग्रीवाले आणि डिप्लोमावाले या सगळ्या लोकांनी आता जर आपल्याकडे एकही नोकरी शासकीय नाही आणि शासकीय नोकरीच्या शोधात आपण असाल तर निश्चितपणे आत्तापासून या सगळ्या भागाला डील करणं सुरुवात करा. म्हणजे मराठीचा अभ्यास चालू करा, इंग्रजीचा अभ्यास चालू करा, गणित बुद्धिमत्तेच्या संदर्भाने त्या ठिकाणी अभ्यासाला लागा आणि सोबतच टेक्निकलचा जो काही घटक आहे जो तुम्ही डिप्लोमाच्या संदर्भाने वाचलेला आहे, BScच्या संदर्भाने वाचलेला आहे आणि MScच्या संदर्भाने वाचलेला आहे, ती सगळी पुस्तकं त्या ठिकाणी काय करा, अभ्यासा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या कालखंडामध्ये जे झालेले पेपर आहेत त्या आधारित जे काही PYQचं एखादं पुस्तक घ्या आणि ते चांगलं चाळून टाका आणि अभ्यासाला लागा. कारण काय होते, जाहिरात आल्यानंतर बराचसा एक मोठा वर्ग या फॉर्मकडे वळतो आणि क्लासच्या शोधात जातो, मार्गदर्शकाच्या शोधात जातो, पुस्तकाच्या शोधात जातो, मात्र त्यांना त्या ठिकाणी अपेक्षित यश मिळत नाही. याचं कारण असं की त्यासाठी असणारा वेळ त्यांच्याकडे मुळात कमी असतो. मग आता ह्या पत्राच्या संदर्भाने आपण काय करणं अपेक्षित आहे की त्या सगळ्या संदर्भाने संदर्भ ग्रंथ कलेक्ट करणं आणि अभ्यासाला आहे त्या स्थितीमध्ये अभ्यासाला सुरुवात करणं. स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक विषयामध्ये कुठेतरी पुढे जाणं. म्हणजे इंग्रजी घेतलं असेल तर इंग्रजीचे एक काहीतरी चॅप्टर त्या ठिकाणी अभ्यासणं, त्याची व्होकॅब्युलरी चाळणं, त्यावर आलेले प्रश्न वाचणं. मराठीच्या बाबतीमध्ये देखील तसं बेसिक मॅथ आणि रिजनिंग त्या ठिकाणी करणं आणि जनरल नॉलेजच्या साठी करंट अफेअर्स असतील किंवा इतिहास असेल, भूगोल असेल, पॉलिटी असेल, हे विषय थोडे आपण आत्तापासून सुरुवात करणं अपेक्षित आहे. म्हणजेच आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये होऊ घातलेली ही सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक
कृषी अधिकारी अर्थातच कृषी सेवकाचे जे पद आहे हे पद जर आपल्याला निश्चितपणे मिळवायचं असेल तर आत्तापासून अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण त्या ठिकाणी अंमलात आणणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजेच या सगळ्या वर्गांसाठी ही काय आहे, मी म्हणतो सुवर्ण संधी आहे। मी मागच्या दोनही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्राच्या अँगलने एक मोठ्या अशा पद्धतीच्या प्रोग्रामचं आयोजन केलं, ज्याला आपण 150 दिवसांचा कार्यक्रम म्हणतो। त्या अगोदर 100 दिवसांचा कार्यक्रम देखील महाराष्ट्र सरकारचा होता, ही गोष्ट लक्षात घ्या। आता या 150 दिवसामध्ये रिक्त पदांचा आढावा घेणे, सेवा प्रवेश नियम तयार करणे आणि तशा पद्धतीच्या संदर्भाने पुढच्या कालखंडामध्ये जाहिराती आयोजित करणे हे देखील त्यामध्ये अपेक्षित आहे। म्हणून 2025 मध्ये ही जाहिरात येईल आणि अंदाजित परीक्षा जर आपण पाहिलं तर डिसेंबर पर्यंत ही परीक्षा होऊ शकते किंवा फार फार जानेवारी फेब्रुवारी पर्यंत या कृषी सेवक भरतीच्या संदर्भातली परीक्षा होणं अपेक्षित आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता या सगळ्या संदर्भाने हा एक रोडमॅप जो आहे बेसिकली तुमचा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे। या सगळ्या संदर्भाने अजून तुमचे काही जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून त्या ठिकाणी कळवण्याचा प्रयत्न करा। जर हा सगळा पार्ट समजला असेल तर आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आणि सोबतच कृषीच्या अँगलने तयारी करणाऱ्या सगळ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि सोबतच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि अभ्यासाला लागा। लवकरच आपण या सगळ्या तयारीच्या संदर्भाने म्हणजे कृषी सेवक पद मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, अपेक्षित अंदाजित अभ्यासक्रम काय असू शकतो आणि त्या सगळ्या संदर्भाने जी काही बेसिक बुक्स आहे किंवा मार्गदर्शकांचा रोल त्या सगळ्या संदर्भाने कशा पद्धतीचा असतो, मागच्या सगळ्या संदर्भाने आपण जर पाहिलं तर कट ऑफ कशा पद्धतीचा होता आणि पुढच्या कालखंडामध्ये किती मार्क्स टार्गेट ठेवून आपण या सगळ्या पदाच्या संदर्भाने अभ्यास करणं अपेक्षित आहे, या सगळ्यावर बोलण्यासाठी मी स्पेशली या ठिकाणी एक नवीन सेशन घेणार आहे। त्यामध्ये निश्चितपणे एक कृषी सेवक रोडमॅप अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी बोलणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू। तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून कळवा आणि तुमच्या येणाऱ्या कालखंडातल्या परीक्षेसाठी विशेषतः कृषी सेवक भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल द बेस्ट। थँक्यू।